श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उभी श्रीरामा. दो धागे श्रीराम के लिए हा उपक्रम यावर्षी सुरू केला. याच्या आधी गेली 8 वर्ष हा उपक्रम मी विविध नावांनी करते. 2019मध्ये नरेंद्र मोदींकरता 2 धागे देशासाठी हा उपक्रम केला होता. त्यालाही काही दिवसांमध्ये 12 ते 15 हजार लोक येऊन गेली होती. आणि रामाचं मंदिर हा एक ऐतिहासिक आविष्कार आहे आणि खऱ्या अर्थाने रामरायाचा वनवास आता संपतोय असं म्हटलं तरी चालेल. तो वनवास संपणं आपण सगळ्यांनी साजरं करायला हवं आणि हे साजरं करणं आम्ही या विणकामाच्या माध्यमातून करतोय. 2 धागे रामासाठी विणले की प्रत्येकाला असं वाटतंय की मी विणलेले 2 धागे हे रामरायांच्या अंगावर परिधान केले जाणार आहे आणि ते आम्हाला रामाचा आशीर्वाद मिळतो. प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं की रामासाठी काहीतरी करावं, थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करावं. प्रत्येक वेळी पैसे देणं शक्य नसतं, तरी पूर्णपणे विनामूल्य सेवा आहे. कुणीही यावं. 9 हातमाग लावले तिथे विविध रंगाचे आणि प्रत्येकाने येऊन 2 धागे याच्यात मिळून जायचं. सांगायला आनंद होतो 13 दिवसाचं हे अभियान आहे. त्यातल्या 10 दिवसात 8,13,000ची संख्या काल रात्रीपर्यंत आम्ही गाठली. 8,13,000 नंतर आज दिवसभर अजून आम्ही संख्या मोजलेली नाही. आमचा अंदाज आहे 12-12.5 लाखाच्या वर ही संख्या नक्की 22 तारखेपर्यंत जाईल आणि अभूतपूर्व रिस्पॉन्स रामरायाच्या स्वागताकरता आम्ही जे वस्त्र विणतोय त्याच्याकरता मिळेल हा विश्वास. नमस्कार, मी प्राजक्ता निफाडकर. मी राहायला निगडी प्राधिकरणात आहे. गेले 8-10 दिवस दररोज वाचते आहे 2 धागे रामचे, पण काही ना काही कारणाने यायला जमत होत नव्हतं. पण आज शेवटचा दिवस आहे. अगदी खूप आटापिटा करून आजच्या या कार्यक्रमाला मी आईला घेऊन आलेली आहे, कारण तिची खूप इच्छा होती. तिचं वय आहे 82 आणि तिची खूप इच्छा होती, त्यामुळे मी तिला इथे या कार्यक्रमासाठी घेऊन आले. आणि शेवटी श्रीराम, जय श्रीराम. अखंड विणूया श्रीराम श्रीराम कुठे म्हणूया. मी अक्षता फाटक. हा खूप एक सुंदर अनुभव होता. श्रीरामांच्या म्हणजे आपल्याला त्यांच्याविषयी जी आपुलकी आहे, आपला सहभाग होतोय त्यांच्या कार्यात, मंदिर जे बांधतात त्यांच्या कार्यात आपला काहीतरी सहभाग होतोय. ह्या ओढीने आम्ही कोथरूडून आलो आहोत. आम्हाला ही एक माझी मैत्रीण आहे गौरी बेहरे, तिच्याकडनं कळलं, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. नमस्कार, मी गौरी बेहरे. आत्ता मी रामासाठी 2 धागे या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. स्वतः 2 धागे विणले. आम्हाला खूपच छान वाटतंय. म्हणजे भावना व्यक्त करता येत नाही आहेत आम्हाला शब्दांमध्ये, पण रामासाठी आम्ही पण काहीतरी करू शकलो ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. जय श्रीराम. हॅलो, माझं नाव पल्लवी देशमाने आहे आणि मी इथे 2 धाग्याच्या इथे लाईनमध्ये थांबली आहे. उत्सुकता वेगळीच आहे, कारण की असं वाटतं की आपण पण असं कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्याच्यात. माझं नाव सुरभ जोशी. मी अगदी 1985 सालापासून आजपर्यंत रामासाठी जी आंदोलन त्या सर्वात भाग घेतलेला आहे. 92 साली आम्ही आमच्या घरचे 4 जण आणि एक पुतणी असे 5 जण गेलेले होतो आणि आम्ही ते दृश्य पाहिलं, त्यात भागही घेतला. प्रभू श्री रामचंद्र हे एकात्मतेचे अमर प्रतीक आहे, जे अयोध्यात पुढे पण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुण्यातून 2 धागे प्रत्येकाचे जाता येत नाही. केवढा मोठा योग आहे असं श्री गुरु गोविंद देव गिरीजी म्हणाले. ते अगदी बरोबर आहे. खरोखर रामाने मोठी क्रांती केली. 495 वर्षांनंतर आपल्याला हा
योग येतोय, आपल्याला भाग्य आहे आपण आज हयात आहोत. तो फ्रेंच राज्यक्रांतीला मनुष्य म्हणतो, ज्यांनी फ्रेंच राज्यक्रांती पाहिली ते भाग्यवान, पण ज्यांनी भाग घेतला ते अधिक भाग्यवान. आजच्या या आजची ही रामक्रांती ज्यांनी पाहिली ते भाग्यवान, पण ज्यांनी भाग घेतला ते अधिक भाग्यवान. तसे आपण सारे भाग्यवान आहोत. अनघाताई घ्यायचा, त्यांनी फार मोठं काम केलंय आणि लाखो लोकांना पुण्य मिळून गेलंय. आज आपण अभिमानाने सांगू शकू आमचे 2 धागे प्रभू श्री रामचंद्राच्या वस्त्रामध्ये आहेत. खरोखर राम या देशात क्रांती होत आहेत आणि पुन्हा एकदा एकाच प्रकारे निर्माण करतात हे विशेष आहे. आता इथे जसा कार्यक्रम चाललाय तसे वेगवेगळे कार्यक्रम तमिळनाडूमध्ये, पंजाबमध्ये, आसाममध्ये, दिल्लीमध्ये, कर्नाटकात, महाराष्ट्रात तर सर्व ठिकाणी. तर खरोखर हा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला त्यांनी भाग घ्यायला संधी दिली आणि ही प्रचंड गर्दी पाहिली ही श्री रामावरची श्रद्धा लक्षात येते आणि रामांची एकात्मता ही लक्षात येते. माझ्या सर्वांना शुभेच्छा. भारत मोठा होणारच, आपण तो सर्वजण पाहणार आहोतच.